नमस्कार मंडळी. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत थरारक, भावनिक आणि उत्कंठावर्धक घडामोड. आज पहिल्यांदाच आपण पाहतो की सायली देवी आईसमोर उभी आहे, हात जोडून, डोळ्यात पाणी आणि मनात एकच प्रार्थना. अर्जुन मोठ्या धोक्यात आहे याची जाणीव तिला आतून पोखरते. म्हणूनच ती देवी आईसमोर दिवा लावून मनापासून प्रार्थना करते. देवी आई, आम्ही ठरवलेलं कार्य पूर्ण होऊ दे. दोषी माणसाला शिक्षा मिळू दे. अर्जुनवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस, असं म्हणत ती देवी आईकडे साकडं घालते. सायलीला पूर्ण विश्वास असतो की देवी आई तिला कधीच रिकाम्या हाताने पाठवणार नाही. दुसरीकडे प्रिया साक्षीला फोन करते. अण्णा सरांनी संपर्क केला का याची चौकशी करते. वर सहज विचारल्यासारखं वाटत असलं तरी साक्षीला तिच्या प्रश्नांतून संशय जाणवतो. प्रिया मात्र बोलणं फिरवत राहते. फोन ठेवल्यानंतर प्रियाच्या मनात भीती घर करून जाते. महिपत कुठे आहे? तो पोलिसांच्या तावडीत तर सापडला नसेल ना? हीच चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. तिकडे महिपत ज्या घरात लपून बसलेला असतो त्या घराला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलेलं असतं. पोलिसांचा इशारा ऐकून महिपत घाबरतो, पण तो शरण जाण्याच्या मनस्थितीत नसतो. तो एका निष्पाप माणसाला पिस्तूल लावून ढाल बनवून समोर वापरतो आणि पोलिसांना धमकावतो. कोणाचाही बळी जाऊ नये म्हणून पोलीस मागे हटतात. याच संधीचा फायदा घेऊन महिपत पळण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुन त्याच्या मागावर असतो. अर्जुन शांतपणे, हुशारीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो. महिपत मात्र संतापात येतो. दोघांमध्ये जीवघेणी झटापट सुरू होते. बंदुकीत गोळ्या संपल्यावर महिपत लाकडाने अर्जुनवर वार करतो. अर्जुन गंभीर जखमी होतो आणि जमिनीवर कोसळतो. याच क्षणी दुसऱ्या बाजूला सायलीच्या घरात एक अपशकुन घडतो. सायली आणि अर्जुनचा फोटो खाली पडतो आणि काच फुटते. सायली घाबरते. तिच्या मनाला वेध लागतो. अर्जुन अडचणीत आहे. ती कोणालाही न सांगता तिकडे जायला निघायचा प्रयत्न करते, पण रविराज तिला थांबवतात. ही लढाई आमची आहे, तू माझी लेक आहेस, मी जाईन, असं म्हणत ते सायलीला धीर देतात. तिकडे जखमी अवस्थेतही अर्जुन हार मानत नाही. शेवटची ताकद एकवटून तो महिपतवर तुटून पडतो. अखेर महिपत जमिनीवर कोसळतो. पोलीस वेळेत पोहोचतात आणि महिपतला अटक करतात. ही लढाई अर्जुन जिंकलेला असतो, पण मोठ्या किमतीवर. सायलीला महिपत अटक झाल्याची बातमी मिळते. तिच्या चेहऱ्यावर दिलासा दिसतो. म्हणजे अर्जुन सुरक्षित असेल असा तिचा विश्वास तिच्या मनात निर्माण होतो. पण ही बातमी ऐकून प्रिया मात्र घाबरते. महिपत पोलिसांसमोर माझं नाव घेईल का, ही भीती तिला अस्वस्थ करते. ती आता पुढचा डाव आखण्यासाठी तयारी करत असते. तिकडे रविराज महिपतला समोर पाहून संतापून जातात. 22 वर्षापूर्वीच्या अन्यायाची जखम पुन्हा उघडते. ते महिपतला जाब विचारतात आणि सांगतात, खरा सूत्रधार आता समोर येणारच. थोड्याच वेळात अर्जुनला उपचारासाठी नेलं जातं. हातावर आणि पाठीवर जखमा असतात, पण त्याचा निर्धार असून मजबूत असतो. खऱ्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचायचे, असं अर्जुन स्पष्टपणे सांगतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, महिपत पोलीस चौकशीत खरं नाव सांगणार का? सुमन कुठे आहे आणि या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण असेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. मंडळी, तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन माझा रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. तुमचा दिवस शुभ जाओ. धन्यवाद.